आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा म्हणजेच इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका जो आहे तो सर्वत्रच बसू लागलेला आहे। याच्यामुळे जो आहे तो LPG सिलेंडरचा तुटवडा भासू लागलेला आणि याचा फटका थेट मुंबईतील सर्वात जुनं असलेलं धोबीघाटला सुद्धा बसलेला आहे। कारण की या आधी पाणी गरम करण्यासाठी जे ते कोळसा वापरला जायचा, पण त्याच्यानंतर प्रदूषणाच्या कारणास्तव मुंबई महापालिकेने कोळसा वापरण्यास धोबीघाटमध्ये मनाई केली होती आणि त्याच्यानंतर पाणी गरम करण्यासाठी जो आहे तो LPG सिलेंडर गॅसचा वापर होऊ लागला। तसंच काही मशीनला जे ते कपडे सुकवण्यासाठी सुद्धा LPG सिलेंडर जो आहे तो लागतो, पण आता त्याचा तुटवडा जाणू लागल्यामुळे आता धोबीघाटमध्ये मागच्या 6 ते 7 दिवसांपासून जो आहे तो सिलेंडरचा तुटवडा होत असल्याची माहिती जी इथल्या जे ते कर्मचारी आहेत किंवा इथे जे कपडे धुणारी लोक अनेक वर्षांपासून या ठिकाणी त्यांच्याकडून अशी ती माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। इथले जे सेक्रेटरी आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलंय की जो LPG सिलेंडर 1700 ते 2000 रुपयात मिळतो कमर्शियल वापरासाठी, त्याचा भाव आता आवाक्याबाहेर जाऊ लागलेला आहे। त्यासोबतच अनेक ठिकाणी LPG सिलेंडर उपलब्ध नसल्याने मोठा फटका जो आहे तो धोबीघाट कर्मचाऱ्यांना बसत आहे। कारण की अनेक ठिकाणी म्हटलं जातं, अनेक ग्राहकांकडून म्हटलं जातं की कपडे जे ते उन्हात सुकू नका, आम्हाला मशीनद्वारे ते सुकून दिले पाहिजेत, पण त्या मशीन वापरासाठी LPG सिलेंडर लागतो। तो नसल्यामुळे आता आपण जर पाहिलं तर ही दृश्य या आधी कमी झाली होती, कारण की उन्हात कपडे घालणं जे ते बंद करण्यात आलं होतं आणि मशीनद्वारे ते कपडे मऊ राहावेत आणि त्याची क्वालिटी तशीच राहावी म्हणून ते मशीनद्वारे सुकवले जात होते। पण आता LPG सिलेंडरचा तुटवडा भासल्यानंतर पुन्हा एकदा आता हे कपडे जे ते वर येऊन सुकवताना आपल्याला हे सगळे धोबी पाहायला मिळतात। पण याचा फटका जो आहे तो इथल्या अनेक कर्मचाऱ्यांना पडतोय, कारण की सिलेंडर नसल्यामुळे पाणी गरम करण्याची सुद्धा आता यांच्यावर नामुष्की आलेली आहे। त्यामुळे यांच्याकडून मागणी करण्यात आलेली की सरकारने आमचाही लवकरात लवकर विचार करावा। त्यामुळे आता नेमकं एकीकडे कमर्शियल वापरातील LPG सिलेंडरवर जे ते बंदी किंवा कमतरता भासू लागलेले असल्यामुळे नेमकं ह्यांना LPG सिलेंडर मिळणार का? कारण की याच्या आधी हॉटेल जे ते त्याच्यातील LPG सिलेंडर तुटवडा कमी झाला होता। फक्त सरकारकडून सांगण्यात आलं होतं की घरगुती पुरवठा हा सुरळीत राहील, पण आता धोब्यांना म्हणजे जे आयकॉनिक महालक्ष्मी धोबीघाट म्हणून पाहिलं जातं तिथल्या धोब्यांना सुद्धा याचा फटका लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.